कारण रणवीर अलाहाबादी यावर आता सुप्रीम कोर्टाने प्रचंड कठोर ताशेरे ओढलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की जो कॉमेडी शो होता त्या सगळ्यामध्ये आता जे काही वक्तव्य केलं गेलेलं होतं त्याच्यावरून प्रचंड टीका झाली। आईवडिलांच्या संदर्भात अशा प्रकारे वक्तव्य करणं चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच्या डोक्यात घाण भरली आहे, त्याची मदत आम्ही का करावी असं देखील सुप्रीम कोर्टाने या दरम्यान म्हटलंय आणि रणवीर अलाहाबादी यावर ताशेरे ओढले, त्याला कोर्टाने झापले। रणवीरला पासपोर्ट संदर्भात सुद्धा कोर्टाने काही गोष्टी सुनावलेल्या आहेत। सध्या तरी अटकेपासून रणवीरला संरक्षण दिलेलं आहे, मात्र या सगळ्या दरम्यान रणवीरला काही गोष्टी सुनावलेल्या सुद्धा आहेत। तर या सगळ्या संदर्भात कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। रणवीर अलाहाबादी याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने काय म्हटले आपण बघतोय। आई वडिलांच्या संदर्भात अशा प्रकारे वक्तव्य करणं चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। त्याच्या डोक्यात घाण भरली आहे, त्याची मदत आम्ही का करावी असा सवाल उपस्थित करत रणवीरला कोर्टाने सुनावलंय। तपास यंत्रणेमध्ये सर्वांना सहकार्य करण्याचे आदेश कोर्टाकडून रणवीरला दिले गेले। रणवीरला पासपोर्ट ठाणे पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश सुद्धा दिले गेलेले आहेत। या प्रकरणामध्ये यापुढे कोणताही गुन्हा न नोंदवण्याचे आदेश दिले गेले। सुप्रीम कोर्टाने नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हटलं हे आपण बघितलं। रणवीर अलाहाबादी यावर सुप्रीम कोर्टाने काही कठोर शब्दात ताशेरे ओढलेले आहेत। आई वडिलांच्या संदर्भात अशा प्रकारे वक्तव्य करणं चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय आणि ज्याच्या डोक्यात घाण भरली आहे त्याची मदत आम्ही का करायची असा सवालही उपस्थित केलाय। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। शिवाजी, कोर्टाने अत्यंत कठोर शब्दामध्ये आता रणवीरला काही गोष्टी सुनावलेल्या आहेत, काय नेमके आदेश आता पुढच्या काळासाठी त्याच्यासाठी जारी केलेत? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही। भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आपलं मत एक्सप्रेशन व्यक्त करण्याचे अधिकार दिले आहेत, मात्र ते सामाजिक बांधिलकीचा विचार करून ते व्यक्त करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि याचा प्रत्यय आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आला। सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादी याला अत्यंत कठोर शब्दात झापलं असलं तरी मोठा दिलासा देखील दिलेला आहे। अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या रणवीर अलाहाबादी यांनी असं म्हटलं होतं की त्याला मारण्याच्या धमक्या मिळत आहेत। यावरती न्यायालयाने असं म्हटलं की तुम्हाला ज्या पद्धतीने प्रसिद्धीची हौस आहे त्याच पद्धतीची हौस त्यांना देखील असेल, त्यामुळे ते धमकी देत आहेत। त्यानंतर न्यायालयानं तुम्हाला तुमचा पासपोर्ट जो आहे ते ठाण्यामध्ये सबमिट करण्यास सांगितलं आणि देशभरात ज्या पद्धतीने FIR दाखल केल्या जात आहेत त्या FIRच्या संदर्भात त्या थांबवल्या जाव्यात असं म्हटलेलं आहे। आता ज्या 2 FIR आहेत त्या कायम राहतील, यापुढे कुठेही FIR जी आहे त्याची नोंद केली जाणार नाही असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्याचबरोबर परदेशामध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। ठाणे पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा पासपोर्ट जो आहे तो जमा करण्यास सांगण्यात आलेला आहे आणि यापुढे कुठलाही नवीन शो जो आहे तो सध्या तरी करण्यास बंदी जी घातली रणवीर अलाहाबादी आणि त्यांच्या टीमवरती घालण्यात आलेली आहे। तर एकंदरीत पाहता न्यायालयाने मोठा दिलासा, भलेही झापला असेल इतर प्रकरणाप्रमाणे तरी रणवीर अलाहाबादी याला मोठा दिलासा मिळालेला आहे। अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आपल्या आईवडिलांच्या बद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यानंतरही अटकेपासून त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे त्यांना कुठे त्यांच्या विरोधात आता केसेस दाखल करण्यात येणार नाहीये। तर एकंदरीत पाहता अभिनय चंद्रचूड यांनी जो युक्तिवाद केला त्या संदर्भात भलेही कोर्टाने झापलं असलं तरी मोठा दिलासा जो आहे तो अलाहाबादीला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे त्याला अटकेपासून संरक्षणही मिळालंय आणि भविष्यामध्ये कुठे त्याच्यावरती गुन्हे दाखल होणार नाही। एकंदरीत पाहता या केसमध्ये आता 2 ठिकाणी जे गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्यामुळे आता रणवीर कशा पद्धतीने सरकारने दिलेल्या सूचनांचं अर्थात कोर्टाने दिलेल्या सूचनांचं पालन करतो हे पाहावं लागेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।